आपण पाहतोय ठाकरे किंग पिंपळगाव बटाटा विरुद्ध शिवसह्याद्री तांबडमाळ सलामीची जोडी आपण पाहू शकाल. ठाकरे किंग पिंपळगाव बटाटे या संघाच्या आनंद आणि सीताराम गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकाल. दादू पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल मिस्टामिंग फटका जेल उडाला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सुरेश आणि सुरेखाची जेल. पहिला झटका पिंपळगाव या संघाला. आनंद इन द डग आउट. काही खास योगदान देऊ शकलं नाही. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती चांगला चेंडू आला नाही. या सर्कलच्या आतमध्ये जेल टिपला गेलाय. पहिला झटका लागतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 30. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा अर्जुन. षटकातील दुसराच बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दादू. सामना करेल अर्जुन. आपल्याकडे बॉल यावेळेस मात्र दिशा भटकते. गोलंदाज ऑफ साईडच्या दिशेने वाईट चेंडू एकी केलाय. अवंतर एकदा मिळते पिंपळगाव या संघाला. या एक धावेने मात्र श्रीगणेश होतोय पिंपळगाव या संघाचा. षटकातील दुसराच बॉल यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडलेनचा बॉल होता यावेळेस. या बॉलवरती गती होती आणि डॉट बॉल येतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल दादू. याच मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. यावेळेस जेल उडाला होता परंतु कीपरला मात्र जेल कॅरी करता आली नाही. तडम्यांच्या दिशेने चेंडू आडला गेलाय. पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव काही घेतले गेले नाही. या डॉट बॉल येतोय. एक मात्र वाईटच्या स्वरूपात धाव मिळाले सध्याच्या घडीला ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. सुंदर गोलंदाजी यावेळेस सातारताना आपण पाहू शकाल. शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाकडून दादू या गोलंदाजाचा सध्याच्या घडीला 3 बॉल फेकी केला. 1 धाव खर्च केला. एक मोठा विकेट मिळून दिला आपल्या संघासाठी. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दादू. यस मात्र फुलटॉस बॉल आडवे बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडला जातोय. 1 धाव मात्र वेगाने कंप्लीट. या 1 धावाने संघाचं दाबलं पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दादू. षटकातील 5वाच बॉल सामना करेल सीताराम. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 2. यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये अजूनही चांगल्या धावा आल्या नाही. या 2 बॉलवरती बघूया मोठे फटके खेळू शकेल का सीताराम हा फलंदाज. पुढील बॉल यास मात्र खोल टप्प्याचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने ग्राउंड फटका वेगाने. यावेळेस चेंडू मात्र सीमेकडे रवाना होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू मात्र फरार होतोय. 4 धावेसाठी हा चौकार मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. या चौकाराने मात्र संघाचं दाबलक पुढे सरकेल 6 या आकड्यावरती.
कमिटी मेंबरने ग्राउंडचा ताबा पकडायचा आहे. शेवटचा सामना आहे. लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे. यावेळेस 5व्या बॉलवरती मात्र चौकार आला आहे सीतारामच्या बॅटमधून. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील दादू या गोलंदाजाचा सामना करतोय सीताराम. बघूया शेवटच्या बॉलवरती अजूनही मोठा फटका येईल का सीतारामच्या बॅटमधून. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पुणे एकदा हलकाचा कट. पुणे एकदा थर्ड मॅनच्या दिशेने. तर त्यावेळेस शतरक्षक आहे. चेंडू आडला जातोय. डॉट बॉल येतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय विलास. विलासचा सामना करेल अर्जुन. पहिलाच बॉल. दुसऱ्या ओव्हरमधील आडव्या बॅटने जोरदार फटका. गॅपमध्ये चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमा पार. हा येतोय दणदणीत चौकार अर्जुनच्या बॅटमधून. या चौकारानं संघाचा दाबलक 10 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मागणे ओव्हर ठरू शकतोय विलासचा, कारण पहिल्या बॉलवरती मात्र चौकार मिळवला आहे अर्जुन या फलंदाजांना. अजूनही विलास या गोलंदाजा. दुसऱ्या ओव्हरमधील 5 बॉल शिल्लक. चांगला गोलंदाज आहे शिवसयादी तांबडमाळ या संघाचा विलास, परंतु यावेळेस पहिला बॉल मात्र मागणे ठरला आहे. षटकातील पुढील बॉल. अटॅकर बॉल. यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्काने या डॉट बॉल येतोय. कीपर मिस झाला होता, परंतु थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवला आहे. डॉट बॉल आपण पाहू शकाल विलास या गोलंदाजाचा. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल विलास. षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. संघाची दाबलक आपण पाहू शकाल. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा 10 या आकड्यावरती. मात्र उडवला. याच मात्र समोरच्या दिशेने चेंडू निघून जाईल. वाई फायर. हा येतोय षटकार अर्जुनच्या बॅटमधून. या षटकारानं संघाचा दाबलक 16 या आकड्यावरती. सर्कल मर्यादा समाप्त होते. पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 चेंडूवरती 16 धावा ठाकरे किंग या संघाचा. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल विलास. सामना करतोय अर्जुन. यश मात्र पुणे एकदा अटॅकर बॉल. याच मात्र पुणे एकदा फटका सजवलाय दूरवरती. क्षेत्ररक्षक चेंडू मात्र सीमा पार. हा येतोय दणदणीत कणकणीत चौकार अर्जुनच्या बॅटमधून. या चौकारानं संघाचं दाबलक पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. त्यामात्र यावेळेस चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव बटाडे या संघाकडून. अर्जुन या फलंदाजाकडून. तीन बॉलवरती 3 मोठे फटके आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. 5वाच बॉल घेऊन जाईल विलास. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना. मस्त सामना आहे यावेळेस ठाकरे किंग विरुद्ध शिवसैनिक तांबडमाळ. यावेळेस मात्र पुणे एकदा फलंदाज बीट झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न तितका चांगला असा थ्रो फेकी केलाय. डॉट बॉल येतोय. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. यास मात्र फुलटॉस बॉल. यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस पुन्हा येतोय डॉट बॉल. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाने धावसंख्या मिळवली ती 20.
एक मात्र विकेट आपण पाहतोय आनंदच्या स्वरूपात. यावेळेस चांगली साजेदारी या दोन्ही फलंदाजामध्ये अर्जुन आणि सीताराम मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला कुठेतरी चांगल्या धावा मिळवण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. चांगलं आव्हान द्यावं लागेल यावेळेस शिवसैनिक तांबडमाळ या संघाला. बघूया तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय दादू. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा ओव्हर हाताळतोय दादू हा गोलंदाज. तिसऱ्या षटकामधील पहिला बॉल दादू या गोलंदाजाचा सामना करेल सीताराम. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका. जेल उडालाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र जेल सुटतोय. जीवदान मिळतोय यावेळेस सीताराम या फलंदाजाला. 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावांना संघाचा धावफलक पुढे सरकतोय 22 या आकड्यावरती. यावेळेस गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती मात्र संधी निर्माण करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र या संधी मात्र गमावलेली आहे. 2 धावा मिळतात ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. धावसंख्या स्थिर 22 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल एस मात्र पुढे उडवला आहे समोरच्या दिशेने. चेंडू निघून जायला वाई फायर. हा येतो दर्जेदार षटकार सीतारामच्या बॅट मधून. या षटकारानं संघाचा धावफलक 28 या आकड्यावरती. जेल सुटला होता. जीवदान मिळालं होतं या फलंदाजाला आणि दुसऱ्याच बॉलवरती मात्र षटकार ठोकलाय. नक्कीच जखमी शेर आता मात्र जागा झालाय. की ज्या ज्या फलंदाजाची जेल सुटतोय तो फलंदाज संघासाठी घातक ठरतोय. पुढील बॉल यास मात्र पुणे एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस धाव काही घेतली गेली नाही. या डॉट बॉल येतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा दादू या गोलंदाजा पुन्हा एकदा आडवे बॅटे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे ताकदीचं क्षेत्ररक्षण होतोय आणि बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या दिशेला थ्रो केलाय आणि 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होत आहे. या 2 धावाने संघाचं धावफलक पुढे सरकेल 30 या आकड्यावरती. पुढील बॉल घेऊन जाईल दादू. षटकातील 5वाच बॉल हेच मात्र उडवला. यावेळेस मात्र पुणे एकदा आसमान दाखवून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल वाई फायर. हा येतोय पुन्हा सीतारामच्या बॅट मधून षटकार. याच फलंदाजाची जेल सोडली होती आणि तोच फलंदाज मात्र संघासाठी घातक ठरतोय. या ओव्हर मधील दुसरा षटकार आपण पाहू शकाल सीतारामच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 36 या आकड्यावरती. मागण्यावर ठरले यावेळेस दादू या गोलंदाजाचा. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. सामना करतोय सीताराम. 7 बॉलचा सामना करून 20 धावांवरती खेळतोय. खतरनाक फटकेबाजी. षटकातील शेवटचा बॉल हेच मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे गणेश. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. या 1 धावाने संघाचा धावफलक 37 या आकड्यावरती या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
चौथ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय सुरेश. सामना करतोय सीताराम. खतरनाक फटकेबाजी सध्याची घडीला पाहायला मिळते. एस मात्र पहिलाच बॉल, एस मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न तितका चांगलाचा सुरेख चेंडू होतोय सुरेश या गोलंदाजा. डॉट बॉल आपण पाहू शकाल. चौथ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल डॉट बॉल. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल. षटकातील दुसराच बॉल, एस मात्र पुणे एकदा सफल झालाय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू आडला जातोय. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होत आहे. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाच्या 2 धावाने संघाचा दाबलक 1 गडी बाद 39च्या आकड्यावरती. अजूनही चौथ्या ओव्हरमधील सुरेश या गोलंदाजाचा 4 बॉल शिल्लक. या 4 बॉलवरती अजूनही सीताराम आणि अर्जुन किती धावा जोडू शकतील आपल्या संघासाठी. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल सुरेश. षटकातील तिसराच बॉल. सामना करतोय सीताराम. याच मात्र आडवे बॅटर जोरदार फटका फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सीमा पार. हा येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक 45च्या आकड्यावरती. या फलंदाजाला मात्र रोखावं लागेल तर कुठेतरी धावा रोखल्या जातील. अन्यथा या ठिकाणी चांगलाच आव्हान आपण पाहू शकाल. एस मात्र पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेस त्रिफळ चित्त होतोय फलंदाज सीताराम. यावेळेस सीताराम या फलंदाजांना चूक केली होती. लाईन क्रॉस करून मारण्याचा प्रयत्न केला आणि तितके चांगला असं फील्ड पाहायला मिळाला सकाया क्षेत्रकडून, परंतु नाखुश असेल यावेळेस सीताराम फलंदाज. चांगले किपरिंग पाहायला मिळाली सकाया खेळाडू करून. दुसरा झटका लागतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 45. चांगले धावा मिळवत होता सीताराम. चुकी करून यावेळेस विकेट गमावताना आपण पाहतोय पिंपळगाव संघाचा फलंदाज. पुन्हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय यशवंत. सुरेश पुढील बॉल घेऊन जाईल. सामना करेल यश. पुढील बॉल एस मात्र आडवे बॅटे फटका सजवला. गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावाने संघाचा दाबलक पुढे सरकतोय. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा 2 गडी बाद 47च्या आकड्यावरती. अजूनही चौथ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. सुरेश या गोलंदाजाचा सामना करतोय न्यू फलंदाज यश. पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा मिळवल्या यश या फलंदाजांना. पुढील बॉल एस मात्र आपटाकर बॉल. एस मात्र ऑफसाईडच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉल येतो. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल ठाकरे किंग पिंपळगाव बटाटे या संघाला धावसंख्या मिळवली 2 गडी बाद 47. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. बघूया शेवटचा ओव्हर कोण हाताळू शकतोय. शिवसह्याद्री तांबडमाळी या संघाकडून यश. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय तांबडमाळी या संघाकडून यश. यशचा सामना करेल पिंपळगाव या संघाकडून अर्जुन. 1 डाऊनचा फलंदाज आहे. 9 चेंडूचा सामना केला आहे. सध्याची घडीला 15 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. 5व्या ओव्हरमधील पहिलाच बॉल यश गोलंदाजाचा. पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका मात्र फसलाय. सुरेख जेल पाहायला मिळते स्वतः गोलंदाज यश या खेळाडूकडून. पहिल्या बॉलवरती मात्र यश या गोलंदाजाला यश मिळालाय.
धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 47. पुणे एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय धनाजी. षटकातील दुसराच बॉल सामना करेल न्यू बॅटर धनाजी. यावेळेस मात्र पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तितका चांगलासा डॉट बॉल येतोय एशिया गोलंदाजचा. सध्याच्या कडीला 2 बॉल फेकी केले. दोन्ही बॉल मात्र डॉट बॉल आपण पाहू शकाल. पहिला बॉलवरती विकेट मिळवला होता. दुसरा बॉल डॉट येतोय. असे 2 डॉट बॉल आपण पाहू शकाल. एशिया गोलंदाज अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. सामना करतोय धनाजी. संघाची धापलक स्थिर आहे 47 या आकड्यावरती. यश मात्र हलक्या हाताने खेळून काढलेले लोंगोनच्या दिशेने शतरक्षक काय चेंडू आडला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डोक्याची घंटी पण त्यावेळेस थ्रो मात्र स्लो पैकी केलाय. 2 धावा पुन्हा मिळतील. या 2 धावांना संघाचं धापलक 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल. या सामना करतोय धनाजी. धनाजी टू यश. यश मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक येतोय सुरेश. यश मात्र यावेळेस चेंडू आडला गेला. एकदा मात्र वेगाने कमले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता पुन्हा 2 धावे मिळत आहे. या 2 धाव्यानं संघाचं धापलक जाऊन पोहोचतोय 51 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक. यावेळेस यशचं मात्र चांगलं ओव्हर ठरलंय. सध्याची घडीला 4 बॉल फेकी केले मात्र 4च धावा खर्च केलाय आणि एक मोठा विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी एशिया गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल पुणे एकदा घेऊन जाईल. सामना करतोय धनाजी. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु पुणे एकदा फलंदाज बीट झालाय आणि यावेळेस पंचाकडे अपील आणि पंचाने मात्र थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय. यावेळेस चेक केला जाईल. नोट आउट. पंच धावा 1. संघाचा धापलक 52 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. यस मात्र पुणे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करून त्यावेळेस डॉट बॉल आलाय. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल ठाकरे किंग पिंपळगाव बटाटे हा संघ मात्र 52 धावा मिळवू शकलाय. 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलं यावेळेस शिवसयादी तांबडमाळे या संघासमोर.
सलामीची जोडी आपण बघू शकाल शिवसैनिक तांबडमाळे या संघाचं पोपट आणि दादू. ठाकरे किंग पिंपळगाव या संघानं 30 चेंडूचा सामना करून 52 धावा मिळवले. 53 धावांचं आव्हान ठेवलंय समोर. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून भरत. बघूया भरत पहिल्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे कामगिरी करून देतोय आपल्या संघासाठी. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल घेऊन जाईल भरत. सामना करेल दादू. दादू तू भरत. बघूया पहिल्या बॉल वरती काय घडतंय. एस मात्र पहिल्या बॉल वरती मात्र षटकार येतोय आणि या षटकारानं श्रीगणेश होतोय शिवसैनिक तांबडमाळे या संघाचा. पहिला बॉल मात्र मागणं ठरलंय भरतचा. यावेळेस ठाकरे किंग या संघाला देखील चांगली गोलंदाजी हाताळावं लागेल तर कुठेतरी आज सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. दादू हा फलंदाज जर 2 ते 3 ओव्हरपर्यंत टिकून राहिलं तर नक्कीच समीकरण सोपं करून ठेवेल आपल्या संघाचा. या फलंदाजाचं मात्र विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे ठाकरे किंग या संघाला. बघूया कोणता गोलंदाज यावेळेस यशस्वी ठरतोय. पुढील बॉल यास मात्र मिस टायमिंग फटका झेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अर्जुन. यावेळेस मात्र पहिला झटका लागतोय आणि यावेळेस दादू मात्र इन द डगआउट. नाखुश असेल. सुरुवात चांगली करून दिली होती परंतु यावेळेस चुकीच्या दिशेला फटका खेळलाय दादू या फलंदाजांना. पहिला झटका लागतोय. यावेळेस उंची गाठली होती परंतु अंतर मात्र कमी गाठलंय आणि या ठिकाणी अर्जुन मात्र काही चुका करणार नाही. सुरेख अशी झेल टिपून आपल्या संघाला मात्र मोठा विकेट मिळवून दिला आहे. या ठिकाणी मात्र कमबॅक करण्याची संधी आली आता मात्र ठाकरे किंग या संघाला. परंतु अजूनही शिवसैनिक तांबडमाळ या संघाची फटकेबाजी आहे. षटकातील पुढील बॉल भरत हे गोलंदाज. षटकातील तिसराच बॉल. भरत हे गोलंदाज सामना करेल दीपक. यश मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हलकाचा कट आणि विकेट. बॅक टू बॅक दुसराही झटका लागतोय शिवसैनिक तांबडमाळे या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 6. यावेळेस भरत या गोलंदाजांना कमबॅक करून दिलंय आपल्या संघासाठी. पहिलाच ओव्हर हाताळतोय. पहिला बॉल मागणं ठरला त्यानंतर मात्र 2 बॉल मात्र चांगल्या प्रकारे हाताळवले आणि 2 विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी यावेळेस ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचं. आव्हान मात्र थोडंसं कमी आहे परंतु यावेळेस गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला ठाकरे किंग हा संघ एक मात्र कुठेतरी चांगली साजेदारी करणं खूप गरजेचं आहे शिवसैनिक तांबडमाळे या संघाला. 2 मोठे विकेट डगआउटच्या आसरेला दादू आणि दीपक. तर मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर शिवा. पुढील बॉल. यश मात्र यावेळेस हलकाचा कट करून ऑफसाईडच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या एक धावने संघाचं दाबले पुढे सरकेला 7 या आकड्यावरती. स्टॅकवरती आपण बघू शकाल पोपट पहिल्या बॉलचा सामना करेल. बघूया भरतचा पुढील बॉल कशा प्रकारे असेल. समोर फलंदाज तगडा फलंदाज षटकार चौकार मारण्यात माहीर आहे परंतु यावेळेस तितका चांगला असा गोलंदाज
समोर आपण पाहतोय भारत पिंपळगाव या संघाचा पुढील बॉल टाकर बॉल मात्र जोरदार फटका चेंडूला विरकाम दिला चेंडू निघून जाईल फ्लॅट षटकार हा येतोय दर्जेदार षटकार पोपटच्या पॅडमधून या षटकारानं संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मी म्हटलं होतं मोठे फटके खेळण्यात माहीर आहे पोपट हा फलंदाज आणि यावेळेस षटकार ठोकला या फलंदाजांना. चेक करतोय षटकार आहे या ठिकाणी चेक केला गेला या ठिकाणी षटकार घोषित केला जाईल. या षटकारांना संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल सामना करतोय पोपट हेच मात्र पुणे एकदा ग्राउंड फटका समोरच्या दिशेने थोडंसं स्पीडिंग यावेळेस एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करून त्यावेळेस दुसरी धाव काही घेतली गेली नाही एकच धावर समाधान मानावं लागते. या एक धावेने संघाचा धावफलक पाहू शकाल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14. अजूनही मात्र समीकरण सोपं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 9 ते 10 धावा मिळवाव्या लागतील. 1 ओव्हर कुठेतरी मोठी आली तर नक्कीच समीकरण सोपं होऊ शकतोय शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाचा. परंतु यावेळेस बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल ठाकरे किंग पिंपळगाव बटाटे या संघाकडून अर्जुन. बघूया अर्जुनचा पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल पोपट. पहिलाच बॉल सामना करतोय पोपट पहिलाच बॉल याच मात्र खोलाटाबद्दल बॉल होता. यावेळेस पोपट या फलंदाजाला काही समजलं नाही डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली यावेळेस अर्जुन या गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल अर्जुन सामना करतोय पोपट अर्जुन. यावेळेस बघूया मोठा फटका येऊ शकेल का. पुन्हा एकदा चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळला बॅटवरती चांगला चेंडू आला नाही एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. या एकदामध्ये मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 15 या आकड्यावरती. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना मस्त सामना तगडा सामना खतरनाक सामना आटेकानेवाला सामना शिवसह्याद्री तांबडमाळ विरुद्ध ठाकरे किंग पिंपळगाव बटाटा. सध्याची घडीला 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली गेली धावफलकावरती तांबडमाळ या संघाची 15 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल हेच मात्र यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने शोधलाय गॅप लावलाय मी आप चेंडू मात्र दणदणकरी सीमा पार कणकणी चौकार हा येतोय शिवाच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 19 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. सर्कल मर्यादा समाप्त होते पॉवर प्ले समाप्त झालाय. प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 2-2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तांबडमाळ या संघाला तर कुठेतरी पुढे जाऊन समीकरण सोपं होऊ शकतोय. यावेळेसचा पहिला चौकार आपण पाहतोय शिवाच्या बॅटमधून 3ऱ्या बॉलवरती. अर्जुनचा पुढील बॉल षटकातील 4थाच बॉल सामना करेल शिवा. कसोटी प्लेयर आहे यावेळेस समोर. शिवा अनुभवी फलंदाज आहे यावेळेस नक्कीच प्रत्येक बॉलवरतीच धावा मिळवतोय हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल
एस मात्र पुन्हा एकदा सफल झालाय. पुन्हा एकदा जोरदार फटका. पुन्हा एकदा चेंडू मात्र वेगाने यावेळी चेंडू आडला गेलाय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होतोय. आणि यावेळेस बघूया पंचाने मात्र नो घोषित केलाय, परंतु यावेळेस चेक केला जाईल. नाही, थोडं मध्ये आहे रेषेच्या. दोनच धावा जोडले जातील. या 2 धावाने संघाचा दाबालक 2100 आकड्यावरती शिवसैनिक तांबडमाळ या संघाचा. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल अर्जुन. षटकातील 5वा बॉल. सामना करेल शिवा टू अर्जुन. एस मात्र फुलटॉस बॉल. एस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. आणि यावेळेस एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या एक धावाने संघाचा दाबालक पुढे सरकेल 2200 आकड्यावरती. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक अर्जुन या गोलंदाजाचा. 53 धावा चेज करायच्या आहे तांबडमाळ या संघाला. तर कुठेतरी आजचा विनिंग बॉल संघ ठरू शकतोय. तसंच ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला या 53 धावा मात्र रोखायच्या आहेत. तर कुठेतरी हा संघ पोलविन संघ ठरू शकेल. बघूया कोणता संघ या ठिकाणी आज पोलविन संघ ठरू शकतोय. शेवटचा ओव्हर आणि शेवटचा बॉल या ठिकाणी काही सांगू शकत नाही, परंतु सध्याची घडीला मात्र धावफलक जोडली गेली 22. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बघूया. अर्जुनचा सामना करतोय पोपट. शेवटच्या बॉलवरती बघूया काय घडतंय. याच मात्र आडव्या बॅटने खेचून काढलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. 1 बॉल फील्ड केला जाईल. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेस थ्रो चांगला येतोय. एक धाव समाधान मानावं लागेल. या एक धावेने संघाचा दाबालक पुढे सरकेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2300 आकड्यावरती. अजूनही समीकरण 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, परंतु यावेळेस फटकेबाजी करावा लागेल. तसंच ठाकरे किंग या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर या 30 धावा मात्र रोखावा लागतील. बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून भरात संघासाठी पुन्हा एकदा तिसरा हाताळतोय आणि वैयक्तिक दुसरं ओव्हर. समोर फलंदाज सलामीचा फलंदाज आहे पोपट. पहिलाच बॉल. हेच मात्र मिस टायमिंग फटका झेल उडाला. यावेळेस मात्र सुरेख झेल फलंदाज बाद. हलकाच कट लागलं होतं. मागच्या दिशेने झेल उडाला आणि तितकीच चांगली अशी सुरेख झेला पकडून पोपटला मात्र डगावचा आसरा दाखवून दिलाय. तिसरा झटका लागतोय शिवसैनिक तांबडमाळ या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 23. अजूनही समीकरण 17 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सकाराम. यावेळेस अनुभवी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सिनियर प्लेयर आहे दोन्ही, शिवा आणि सकाराम. बघूया
भरतचा पुढील बॉल सामना करेल सका. यश मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते आणि या एक धावेने संघाचा दाबालक पुढे सरकते 24 या आकड्यावरती. नक्कीच ही ओव्हर मात्र कुठेतरी चांगलं सांभाळून खेळण्याची आवश्यकता आहे तांबडमाळ या संघाला, कारण हार्ड बॉलर आहे यावेळेस समोर भरत. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगलीच कामगिरी करून दिली होती. यावेळेस पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलाय. 3 विकेट मिळवले या गोलंदाजाला. 15 धावा खर्च केलाय. सध्याची घडीला अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल भरत. सामना करतोय शिवा टू भरत. पुढील बॉल बघूया कशा प्रकारे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तडम्याच्या दिशेने दिशा दाखवून दिली. चेंडू मात्र वेगाने सीमेकडे रवाना होतोय. यावेळेस मात्र चेंडू आडला गेलाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस तिसरी धाव काही सक्सेसफुल ठरली नाही. या 2च धावा मिळतील. या 2 धावांना संघाचा दाबालक पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. यावेळेस दाबाद होतोय सका. संघाचा दाबालक 26 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय काळू. बघूया षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल भरत. सामना करेल शिवा टू काळू टू भरत. यश मात्र यावेळेस एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. एक धावेने संघाचा दाबालक पुढे सरकेला 27 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल भरत. सामना करतोय शिवा. यश मात्र पुणे एकदा मिस टायमिंग फटका झेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय सीताराम. यावेळेस मात्र पुणे एकदा सुरेख झेल. फलंदाज बाद होईल. 5वा झटका लागतोय शिवसैनिक तांबडमाळ या संघाला. शिवाच्या स्वरूपात धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 27. तिसऱ्या ओव्हरमधील भरत या गोलंदाजाचा शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवलं होतं. यावेळेस मात्र 3 विकेट मिळवले. अशा 4 विकेट आपण पाहतोय. 1 धाव बाद झाला होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधील. समोर फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज बारको. तर मात्र बारको आणि काळू या दोन्ही फलंदाजाला मात्र आपल्या संघाचा ओझ घेऊन मात्र पुढे चालावं लागेल. शेवटचा बॉल बघूया. शेवटच्या बॉलवरती काय घडताय या तिसऱ्या ओव्हरच्या. परतचा शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील.
अपटाकर बॉल यावेळेस मात्र दिशा भटकलाय गोलंदाज खराब चेंडू होतोय अव्वंतर एकदा मिळेल एकदा म्हणजे संघाचा दाबालक 28 आकड्यावरती अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्याच्या घडीला 2 ओव्हर हाताळले बरं त्या गोलंदाजांना अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे परंतु 19 धावा खर्च केले या 2 ओव्हरमध्ये परंतु अजूनही एक शेवटचा बॉल शिल्लक आहे एस मात्र यावेळेस पुन्हा इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस डॉट बॉल येतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल धाबालक मिळवली शिवसह्याद्री तांबडमाळ या संघानं 28 तर मात्र समीकरण 12 बॉल आणि 25 धावा एकत्र पाहिलं गेलं तर प्रत्येक बॉलवरती मात्र 2-2 धावा मिळवण्याची गरज आहे किशा वेळेस स्टॅकवरती आपण पाहू शकाल काळू मोठे फटके खेळण्यात माहीर आहे परंतु यावेळेस बघूया मोठे फटके खेळू शकेल का काळू हा फलंदाज समोर गोलंदाज सीताराम 12 बॉल आणि 25 धावा पुढील बॉल पुणे द्या षटकातील पहिलाच बॉल 4थ्या ओव्हरमधील सीताराम या गोलंदाजाचा सामना करतोय काळू मोठे फटके खेळण्यात माहीर काळू हा फलंदाज परंतु आज मात्र बघूया अनुभवी गोलंदाज यावेळेस मात्र मागे सरकून मारण्याचा प्रयत्न तितका चांगलाचा सुरेख चेंडू येतोय सीताराम या गोलंदाजाचा डॉट चेंडू आपण पाहू शकाल 4थ्या ओव्हरचा पहिलाच बॉल जितके डॉट बॉल येतील तितका समीकरण मात्र अवघड होईल शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाला षटकातील पुढील बॉल हेच मात्र पुणे एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका चढवला यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय चेंडू आडला जाईल एकदा मात्र वेगाने कमलेट दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धाव काही घेतली गेली नाही यावेळेस मात्र ओव्हरथ्रो यावेळेस मात्र धावा मिळत आहे आणि 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 नक्कीच यावेळेस चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला आडलं गेला ठोकलाय का नेमकी पोल मध्ये आला इथं कॅमेऱ्याच्या समोर पोल येतोय कमिटी टच झालाय का यस कमिटीचा निर्णय येतोय चौकार दिला जाईल आणि अशा 6 धावा नक्कीच गच्चाळ थ्रो यावेळेस पाहायला मिळालं ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून आणि या 6 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला या 6 धावेने मात्र संघाचा दाबलक 34 आकड्यावरती अजूनही समीकरण 10 बॉल आणि 19 धावा यावेळेस मोठी चूक केली ठाकरे किंग या संघाला ओव्हरथ्रोच्या 6 धावा मिळाल्या यावेळेस शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाला सीतारामचा पुढील बॉल सामना करेल काळू काळू तू सीताराम हेच मात्र पुणे एकदा ऑफसाईडच्या दिशेने उडवायचा प्रयत्न सफल होऊन मारण्याचा प्रयत्न करतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही डॉट बॉल येतोय षटकातील पुढील बॉल 4थाच बॉल घेऊन जाईल सीताराम सामना करेल
काळू यावेळेस मात्र गोलंदाज थोडंसं रनअपमध्ये बोलचोक होताना पुन्हा एकदा नव्याने चेंडू टाकावा गेला सीताराम या गोलंदाजाला. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आणेवाला सामना. शिवसह्याद्री तांबडमाळ वर्सेस ठाकरे किंग पिंपळगाव. हेच मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेस पुन्हा डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाज यावेळेस सीताराम या गोलंदाजी. जितके डॉट बॉल येतील तितका मात्र समीकरण अवघड होईल. अजूनही 8 बॉल आणि 19 धावा. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक आहे. नक्कीच यावेळेस फलंदाज मात्र प्रेशरमध्ये येतोय. यावेळेस मात्र जिगराने फलंदाजी करावा लागेल या फलंदाजाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. षटकातील पुढील बॉल फुलटॉस बॉल, यास मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. यावेळेस चेंडू आडला गेलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे, धाव काही घेतली गेली नाही. या डॉट बॉल येतो. यावेळेस सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी सीताराम या गोलंदाजी. सध्याची कडीला 5 बॉल फेकी केले, मात्र 6 धावा खर्च केलाय. त्या देखील मिस फिल्डिंगच्या कारणानं 6 धावा मिळाल्या होत्या. अजूनही 7 बॉल आणि 19 धावा. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरमधील सामना करेल काळू. शेवटचा बॉल यास मात्र पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. तर मात्र समीकरण 6 बॉल आणि 19 धावा. सहा बॉल आणि 19 धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोपाल. समोर फलंदाज डावकुरी हाताचा फलंदाज बारकू विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यात माहीर आहे, परंतु यावेळेस गोपालला कुठेतरी 19 धावा रोखायचे आहेत. तसेच बारकू या फलंदाजाला या 19 धावा चेज करायचे विजय होण्यासाठी. समोर 6 बॉल आणि 19 धावा. षटकातील पहिलाच बॉल गोपाल या गोलंदाजाचा सामना करेल बारकू. बघूया पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती जोरदार फटका, चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू निघून जाईल हवाई सपार. हा येतोय दर्जेदार षटकार. बारकूच्या बॅटमधून मी म्हटलं होतं मोठे फटके खेळण्यात माहीर आहे हा फलंदाज. या फलंदाजाला रोखावा लागेल तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. एक षटकाराने मात्र समीकरण सोपं झालंय. अजूनही 5 बॉल आणि 13 धावा. 2 षटकार ठोकले तर नक्कीच हा सामना शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाकडे झुकतोय, परंतु 2 षटकार येतील का? पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल गोपाल. सामना करेल बारको. यावेळेस नावाने बारको आहे, परंतु मोठमोठे फटके खेळतोय बारको हा फलंदाज. यावेळेस माझा पुणे एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. यावेळेस सुंदर गोलंदाजी कमबॅक केलं. यावेळेस दुसऱ्या बॉलवरती गोपाल या गोलंदाजानं अजूनही 4 बॉल आणि 13 धावा. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल गोपाल. सामना करतोय बारको. बारको टू गोपाल. बघूया पुढील बॉल कशा प्रकारे. हेच मात्र यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. पंचांनी यावेळेस ताडांबडकडे निर्णय दिलाय. नक्कीच यावेळेस चेंडू सेक केला जाईल. बॉल दिला जाईल या ठिकाणी. तर मात्र समीकरण अवघड होत आहे. 3 बॉल आणि 13 धावा. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल गोपाल. सामना करतोय बारको. बारको टू गोपाल. हेच मात्र पुणे इथे उडवला. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल बाई सफार. हा येतो एवनचा ब्रँडेड षटकार.
बारकोच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलक आपण पाहू शकाल 46 या आकड्यावरती. अजून 2 बॉल आणि 7 धावा. जोपर्यंत बारको मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना नक्कीच शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाकडे आहे आणि नक्कीच या 2 षटकाराने मात्र दाखवून दिलंय. अजून 2 बॉल आणि 7 धावा. सामना टाय झाले तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढील बॉल बघूया गोपालचा कशा प्रकारे आफ्टर कर या गुड लेंथ या फुल टॉस. पुढील बॉल पुणे एकदा सफल झाला. यावेळेस मात्र पुणे एकदा उडवला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दुसराही षटकार लॉंग स्टेटच्या दिशेने हवाई फायर. सामना मात्र बरबरी सुटला. 1 धावांची आवश्यकता. खतरनाक फटकेबाजी यावेळेस बारकू या फलंदाजाची. नक्कीच आपला संघ मात्र खूप संकटात होता आणि यावेळेस संकटातून मात्र आपल्या संघाला काढलं या फलंदाजांना. वाईटचा बॉल होता परंतु समोरच्या दिशेने षटकार ठोकलाय. खतरनाक फटकेबाजी. 1 धावांची आवश्यकता. 1 बॉल आणि 1 धाव. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोपाल. आपण पाहतोय सामना मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटकाने वाला सामना. शिवसह्याद्री तांबडमाळ वर्सेस ठाकरे किंग पिंपळगाव. 1 बॉल आणि 1 धाव. हेच मात्र यावेळेस वाईट आणि यावेळेस खराब बॉल. विजय झालेला संघ याचा पॉलविन संघ शिवसह्याद्री तांबडमाळा संघ. अगदी दोन्ही संघाचे टेंके झाले होते परंतु यावेळेस बाजी मारले शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाना. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे ठाकरे किंग पिंपळगाव हा संघ. पराभूत झालेल्या संघाचं गोड कौतुक आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो बारकू.